मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. भरपूर दिवसानंतर आपण आपल्या म्युच्युअल फंडच्या चॅनलवरती व्हिडिओ बनवत आहोत आणि ट्राय करणार आहोत आपण की आठवड्यात तुम्हाला एक 2 ते 3 व्हिडिओज तरी कंटिन्युअसली देता येतील. सो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या आपल्या कम्प्लीट सेशनमध्ये आपण शिकणार आहोत की तुमचं एज जर 20 ते 35 यामध्ये असेल तर तुम्ही तुमचं फायनान्सेस जे आहे ते कशा प्रकारे प्लॅन करू शकता. ते कशा प्रकारे तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट असेल किंवा तुमचा इन्शुरन्स असेल किंवा इमर्जन्सी फंड असेल, या प्रकारच्या गोष्टी कशा प्रकारे तुम्ही सेगमेंटेड करू शकता, कशा प्रकारे मॅनेज करू शकता, हे आपण आजच्या कम्प्लीट व्हिडिओमध्ये जे आहे ते या व्हिडिओमध्ये इथे शिकून घेणार. सो आता इन्व्हेस्टमेंट म्हटलं, ओके, इन्व्हेस्टमेंट जे आहे ते आपल्यापैकी बरीचशी जण करतात किंवा आपले फायनान्सेस प्लॅन करण्याचा प्रयत्न सुद्धा आपल्यापैकी भरपूर जणांनी केलेला असेल. ठीक आहे. सो फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे केवळ इन्व्हेस्टमेंट असा याचा अर्थ होत नाही. ओके, कारण की इन्व्हेस्टमेंटचे जे आहेत ते आता भरपूर प्रकार मार्केटमध्ये आलेले आहेत. तुम्हाला तर माहिती असेल तर आता एक नवनवीन जे आहेत ते आयपीओ मार्केटमध्ये येत आहेत. ओके, नवनवीन आयपीओ, इव्हन प्रत्येक आठवड्याला एक एक नवीन आयपीओ लॉन्च होत आहे. सो इन्व्हेस्टरच्या मनामध्ये तोही प्रश्न की कोणत्या आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, कोणत्यामध्ये नाही करायची. बरं, चांगले चांगले आयपीओ तुम्हाला लिस्टिंग देत नाहीयेत. म्हणजे लिस्टिंग होताना ते खाली लिस्ट होत आहेत, तुम्हाला ते आयपीओ लागून सुद्धा फायदा होत नाहीये. सोबतच तुम्ही जर क्रिप्टो वर्ल्ड मध्ये वगैरे ते असाल तर नवीन नवीन तुम्हाला तिथे नवीन नवीन कॉइन्स लॉन्च होताना दिसत आहेत. ते कॉइन्स मोठे मोठे रिटर्न्स देताना सुद्धा तुम्हाला दिसतात. सो अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंटचे भरपूर ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत. पण आपलं फायनान्स मॅनेज करणं याचा अर्थ फक्त इन्व्हेस्टमेंट करणं असा होत नाही. तर त्यासाठी तुम्हाला 4 स्टेप्सचा जो अप्रोच आहे तो फॉलो करावा लागणार आहे. ओके, तुम्हाला तुमची फायनान्शियल प्लॅनिंग करताना सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे तो म्हणजे आहे इमर्जन्सी फंड. ओके, आता इमर्जन्सी फंड म्हणजे काय, इमर्जन्सी फंड का गरजेचं असतं हेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर लक्षात घ्या, एका रिपोर्टनुसार इंडियामध्ये अजून सुद्धा 70% लोक अशी आहेत. तुमच्यापैकी कोणी जर असेल तर मला कमेंटमध्ये सांगू शकता. 70% लोक अशी आहेत जे हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी अजूनही त्यांच्या सेव्हिंग्स वरती अवलंबून आहेत. सेव्हिंग वरती अवलंबून असणं म्हणजे काय, ज्यांच्याकडे अजूनही इन्शुरन्स नाहीये, ज्यांच्याकडे अजूनही हेल्थचा इन्शुरन्स नाहीये हॉस्पिटलायझेशनसाठी. सो जर आपण किंवा आपल्या फॅमिलीपैकी कोणी जर हॉस्पिटलाइज झाला तर असे 70% लोक आहेत जी अजूनही त्यांच्या सेव्हिंग वरती डिपेंड आहेत. म्हणजे त्यांना त्यांच्या खिशातले पैसे खर्च करावे लागणार आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की 70% आपलं पॉप्युलेशन जे आहे ते फक्त एक हॉस्पिटलायझेशन दूर आहे त्यांची सर्व सेव्हिंग संपण्यापासून. ओके, ह्या 70% लोकांच्या घरामध्ये कोणीही एक व्यक्तीचं हॉस्पिटलायझेशन थोडंसं जर लांबलं तर त्यांची सर्व सेव्हिंग जी आहे ती त्या ठिकाणी संपून जाऊ शकते, कारण त्यांच्याकडे कोणताही इन्शुरन्स नाहीये. सो या वेळेला तुम्हाला गरजेचा असणार तो म्हणजे इमर्जन्सी फंड. जर तुमच्याकडे इमर्जन्सी फंड तयार नसेल तर तुमचं एक हॉस्पिटलायझेशन तुम्ही फक्त दूर आहात तुमची सेव्हिंग संपण्यापासून. ओके, सो इमर्जन्सी फंड कसा तयार करायचा किंवा ह्याचं कॅल्क्युलेशन काय आहे, याबद्दल तुम्ही विविध व्हिडिओज बघितलेले असतील. तुम्हाला सांगण्यात आलं असेल की इमर्जन्सी फंड म्हणजे काय, की तुमचा जो मंथली एक्सपेन्स आहे, तुमचा जो मंथली एक्सपेन्स आहे त्याचा एक 6 महिन्याचे पैसे तुमच्याकडे असले पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुमचा मंथली एक्सपेन्स असेल 20,000 रुपये, तर तुमच्याकडे जवळपास 1,20,000 रुपयाचा इमर्जन्सी फंडमध्ये असले पाहिजे. बट साधारणतः लक्षात घ्या, मंथली एक्सपेन्स म्हणजे इथे काय पकडायचा. समजा जर तुम्ही महिन्याला 15,000 रुपये तुमच्या अगदी जीवनावश्यक वस्तूवरती खर्च होत असतील, लाईट बिल असेल किंवा जेवण वगैरे असेल, खाणं पिणं असेल, पण अधिकचे 5,000 रुपये तुम्ही लक्झरीवरती खर्च करत असाल, म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन जेवणं किंवा मूवीला जाणं किंवा बाहेर फिरायला जाणं, ह्या गोष्टी तुम्ही महिन्यातनं करत असाल 5,000 रुपयांच्या. ह्या 20,000 रुपये बजेटमधल्या 5,000 रुपये तुम्ही ह्या गोष्टी करत असाल. तर जेव्हा तुमच्यावरती इमर्जन्सी असेल, म्हणजे काही जॉब गेला असेल किंवा हॉस्पिटलायझेशन असेल घरामध्ये किंवा काही असेल, त्यावेळेला तुम्ही ह्या गोष्टी नाही करणार. बरोबर, बाहेर जाऊन जेवण झालं किंवा फिरायला जाणं किंवा हॉटेलमध्ये जाणं ह्या गोष्टी तुम्ही नाही करणार. सो इमर्जन्सी फंड म्हणजे काय, तुमचा जो बेसिक एकदम नीड जी असेल, म्हणजे असा खर्च जो तुम्हाला करायचाच आहे, लाईटचं बिल भरायचंच आहे किंवा महिन्याचं रेशन जे आहे ते भरायचंच आहे. सो हा जो बेसिक खर्च जो तुमचा आहे त्याला तुम्ही मल्टिप्लाय बाय 6 करा आणि तेवढे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये पाहिजेत. तुमचा जर बेसिक खर्च महिन्याचा 40,000 रुपये असेल तर 40 × 6 महिन्याचा खर्च म्हणजे जवळपास 2,40,000 रुपये तुमच्या अकाउंटला पाहिजेतच, सेव्हिंग अकाउंटला पाहिजेतच. कोणतीही इमर्जन्सी आली तर ते फटकन भेटले पाहिजेत. ओके, त्यासाठी ऑप्शन म्हणजे काय, तुम्ही हे पैसे इमर्जन्सी फंडचे पैसे कुठे ठेवायचे तर ते ठेवायचे सेव्हिंग अकाउंटमध्ये किंवा
तुम्ही छोटीशी फ्लेक्झी एफडी वगैरे पण करू शकता. म्हणजे हल्ली अकाउंटला ऑप्शन असतो फ्लेक्झी एफडी करण्याचा. म्हणजे एका सर्टन अमाऊंटच्या वरती जर पैसे असतील तर डायरेक्टली त्याची एफडी केली जाते बँकेमध्ये. आणि तुम्हाला हवे तेव्हा ते पैसे भेटतात सुद्धा लगेच रिटर्न. सो अशा फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमचे पैसे ठेवू शकता, जो आहे तुमचा इमर्जन्सी फंड. इन्व्हेस्टमेंट सुरू करण्याआधी तुमचा इमर्जन्सी फंड तुमच्याकडे हवा. तुम्ही ऐकलं असेल की जॉब सुरू झाला की पहिले इन्व्हेस्टमेंट करा, पण जॉब सुरू झाला तर पहिला इमर्जन्सी फंड बनवा काही महिने, त्यानंतर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा. ओके, ही झाली पहिली स्टेप. सेकंड स्टेप, ठीक आहे. सेकंड स्टेप जसं मी तुम्हाला मागासपासून सांगतोय की 70% लोकांकडे इन्शुरन्स नाहीये वगैरे. सो सेकंड स्टेप काय आहे? तर सेकंड स्टेप तुमच्याकडे तुमचा हेल्थ इन्शुरन्स पाहिजे. ठीक आहे. सो आता एक मी काम करतो, इथे लिहूया आपण सेकंड पॉइंट, हेल्थ इन्शुरन्स. ह्याला काही लोक मेडिक्लेम पण म्हणतात. क्लिअर आहे आता? हेल्थ इन्शुरन्स म्हणजे नेमकं काय असतं हे लक्षात घ्या. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय असतं की तुम्ही हेल्थ इन्शुरन्स कंपनीला इयरली काही पैसे देता. मग ते महिन्याचे देता किंवा वर्षाचे एक साथ देता. ओके, इयरली काही प्रीमियम भरता तुम्ही. आणि या प्रीमियमच्या बदल्यामध्ये ही कंपनी तुम्हाला हेल्थ कव्हर देते त्या एका वर्षासाठी. मग ते असेल 5 लाखाचं किंवा 10 लाखाचं, तुम्ही जसं निवडाल त्याप्रमाणे. ओके, 5 लाख, 7 लाख, 10 लाख तुम्ही जसं निवडाल त्याप्रमाणे तुम्हाला कव्हर देते. म्हणजे समजा आता हेल्थ, आणि हा जो हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम आहे हा तुमच्या एजनुसार किंवा तुम्हाला आधी कोणते डिझीज आहेत का त्यानुसार येतो. समजा तुमचं एज, तुम्ही जर 20 ते 25 मध्ये असाल, ओके, 20 ते 25 मध्ये असाल, तर तुम्हाला हा हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम एकदम कमी येतो. कारण की तुम्ही फिट असता, तुम्हाला कोणतेही डिझीज नसतात ऑलरेडी मोस्ट ऑफ द टाइम. ठीक आहे, तुमचं एज पण कमी असतं, तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम कमी असतो. तेच जर तुम्ही एखाद्या 40 ते 50 वर्षाच्या व्यक्तीचा हेल्थ इन्शुरन्स काढायला गेला तर तो तुम्हाला थोडासा महाग पडणार, कारण की त्यांचा एज जास्त झालाय त्यामुळे. सो ही गोष्ट लक्षात ठेवायची. हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम जो आहे तो तुमच्या एजनुसार बदलू शकतो. किती येऊ शकतो तो? वर्षाचा 10,000 येऊ शकतो किंवा वर्षाचा 30,000 पण येऊ शकतो, तुम्हाला जशा प्रकारचे डिझीज ऑलरेडी आहेत त्यानुसार. सो हेल्थ इन्शुरन्स तुमच्याकडे पाहिजे म्हणजे वर्षभरात तुम्ही जर ऍडमिट झालात आणि तुमचं बिल जर 10 लाखापर्यंत होत असेल तर तो संपूर्ण खर्च तुमच्या पॉलिसीमधनं केला जातो. तुम्हाला एकही रुपया भरायची गरज नसते. क्लिअर. आणि दरवर्षी तुम्हाला तो रिन्यू करावा लागतो. जर तुम्हाला गरज असेल तर ऑब्विसली रिन्यू केलाच पाहिजे. कारण की इमर्जन्सी जी आहे, मेडिकल इमर्जन्सी जी आहे ती आपल्याला सांगून येत नाही, ती कधी येऊ शकतो. सो त्यासाठी आपण रेडी असलं पाहिजे. जेणेकरून काय होणार, हा इन्शुरन्स तुमच्याकडे जर आहे 5 किंवा 10 लाखाचा, तर तुम्हाला एक खात्री आहे की बाबा इमर्जन्सी कंडिशनमध्ये आपल्या सेव्हिंग्स वरती डायरेक्टली इफेक्ट नाही होणार. ओके, आपण जी सेव्हिंग्स केलेली आहे एवढी वर्ष जॉब करून बिझनेस करून, त्यावरती डायरेक्टली इफेक्ट नाही करणार आपलं हेल्थचे प्रॉब्लेम, कारण की आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे. सो हेल्थ इन्शुरन्स तुमच्याकडे असला पाहिजे. हा झाला सेकंड प्रकार तुमचं फायनान्सेस मॅनेज करण्याचा, कारण हा सुद्धा तुमचे फायनान्सेस मोठ्या प्रमाणात मॅनेज करतो. त्यानंतर तिसरा ऑप्शन, तिसरा पर्याय आता आपण बघून घेऊया. इन्शुरन्सचा एक प्रकार झाला हेल्थ इन्शुरन्स. त्यानंतरचा जो प्रकार आहे ना, तो भरपूर लोकांना ऐकायला आवडत नाही किंवा विचार करायला त्याबद्दल आवडत नाही, तो आहे टर्म इन्शुरन्स. ओके, आता इथे मी टर्म इन्शुरन्स बद्दल जे बोलतो आहे, हे मी प्युअर टर्म इन्शुरन्स बद्दल बोलतोय. ह्याच्यामध्ये कोणताही फिक्स रिटर्न प्लॅन नाही किंवा मनी बॅक प्लॅन नाही. तुम्ही ऐकलं असेल मनी बॅक प्लॅन म्हणजे, जर त्याच्यामध्ये टर्म इन्शुरन्स पण असतो आणि प्लस तुम्हाला मनी बॅक पण भेटतो. पण लक्षात घ्या, अशा प्रकारचे प्लॅन्सचा काहीही उपयोग नाही. हे प्लॅन्स तुम्हाला महाग पडतात. मी आपल्या चॅनलवरती ह्या प्लॅन्ससाठी एक व्हिडिओ बनवलाय की फिक्स रिटर्न्स प्लॅन तुम्हाला कसे फसवतायत ते. व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवरती, तो एकदा बघून घ्या. ठीक आहे. सो टर्म इन्शुरन्स म्हणजे प्युअर टर्म इन्शुरन्स पाहिजे. टर्म इन्शुरन्सचा अर्थ काय, की समजा तुम्हाला काही झालं, ओके, तुम्हाला काही झालं तर तुमच्या फॅमिलीला एक अमाऊंट भेटते तुम्ही डिसाईड केलेली. ओके, तुम्हाला एका सर्टन एज पर्यंत काही झालं, समजा फॉर एक्झाम्पल 85 इयर्स पर्यंत तुम्हाला काही झालं, तर 85 इयर्सच्या जर आधी झालं तर तुमच्या फॅमिलीला तुम्ही जी अमाऊंट डिसाईड केलेली आहे टर्म इन्शुरन्स, म्हणजे 50 लाख असेल, 1 करोड असेल, 2 करोड असेल, ती अमाऊंट तुमच्या फॅमिलीला दिली जाते. जेणेकरून तुमच्या फॅमिलीला एक फायनान्शियल सपोर्ट भेटतो, पैशाच्या स्वरूपामध्ये सपोर्ट भेटतो, ते त्यांचं आयुष्य जे आहे ते त्यामध्ये काढू शकतात. ठीक आहे. आता हे टर्म इन्शुरन्ससाठी सुद्धा तुम्ही जेवढं कव्हर निवडाल त्या हिशोबात तुम्हाला प्रीमियम येतो. ह्याच्यामध्ये पण हेल्थ सारखं आहे, तुमचं एज जेवढं कमी एजमध्ये जे हे घ्याल ना, तेवढं तुम्हाला हे स्वस्त पडतं. ओके, समजा तुमचा एज आहे 25, तुम्ही 1 करोडचा टर्म इन्शुरन्स घेतला तर त्या हिशोबाने तुम्हाला महिन्याचा प्रीमियम पडणार किंवा वर्षाचा पडणार, किंवा तुम्ही मग 5 वर्ष किंवा 10 वर्षाच्या कालावधीत सुद्धा हे भरू शकता. हे विविध ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल असतात. पण टर्म इन्शुरन्स हा प्रत्येकाचा असलाच पाहिजे. तुमचं जे
इयरली इन्कम आहे. समजा तुम्हाला एक आपण असं समजू की 10 लाखाचं पॅकेज असेल. 10 लाखाचं पॅकेज असेल वर्षाचं. तर ह्याच्या साधारणतः 10 ते 15 पट किमतीचा तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स हवा. तुमचं 10 लाखाचं पॅकेज आहे तर तुमच्याकडे 1.5 करोडचा टर्म इन्शुरन्स पाहिजे, म्हणजे तुम्हाला काय झालं तर फॅमिलीला 1.5 करोड भेटतील. ओके, हा टिपिकली तुमचा प्युअर टर्म इन्शुरन्स आहे. यामध्ये कोणताही मनी बॅक किंवा रिटर्न्स वाला प्लॅन नाही. आणि हा तुम्हाला कम्पॅरेटिव्हली बाकीपेक्षा स्वस्त पडतो. ठीक आहे, बाकीपेक्षा स्वस्त पडतो. हा झाला तिसरा पॉईंट, तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स पाहिजे जेव्हा तुम्ही तुमचे फायनान्सेस मॅनेज करण्याचा विचार करता तेव्हा. आणि ह्या तीनही गोष्टी तुम्ही जर 30 वर्षाच्या आधी केलात तर ही खूप एक चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी. जर तुमचे इमर्जन्सी फंड बनवलात, हेल्थ इन्शुरन्स असेल आणि टर्म इन्शुरन्स असेल 30 वर्षाच्या आधी, तर ही खूप चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या फॅमिलीसाठी. ओके, प्लस हा हेल्थ इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स फक्त तुमचाच नाही तर तुमच्या फॅमिलीचाही पाहिजे. आणि खास करून तुम्ही जर घरामध्ये एकटे कमावणारे असाल तर टर्म इन्शुरन्स तुमच्यासाठी मस्ट आहे. ओके, त्यानंतर चौथा आणि शेवटचा ऑप्शन तुमच्यासाठी तो म्हणजे तुमचे फायनान्सेस मॅनेज करण्याचा, तुमचे पैसे मॅनेज करण्याचा, तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, चौथा ऑप्शन तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट. आता ह्या चौथ्या ऑप्शन मध्ये सुद्धा भरपूर प्रकार येतात. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, फक्त म्युच्युअल फंड मध्ये SIP करणं नाही किंवा म्युच्युअल फंड मध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करणं नाही. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट मध्ये बरेच प्रकार येतात. ठीक आहे, मग त्यामध्ये तुमचं समजा घर असेल किंवा तुम्हाला स्टॉक्स घ्यायचे असतील किंवा ऑब्विसली म्युच्युअल फंड असतील. ठीक आहे, किंवा तुम्हाला क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असेल, हे बरेच प्रकार असतात. पण इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण एकदम सिम्पल ठेवणार आहोत. तुम्ही दर महिन्याला जॉबमधनं जे पैसे कमवता किंवा बिझनेसमधनं जे पैसे तुम्ही कमवता, तुमचं जे दर महिन्याचा इन्कम आहे त्याच्या ॲटलिस्ट 25 ते 30% अमाऊंट जी आहे ती तुम्ही इन्व्हेस्ट केली पाहिजे. ओके, 25 ते 30% सुद्धा मी खूप छोटं सांगतोय, कमी सांगतोय. जेवढी मॅक्झिमम होईल तेवढी तुम्ही केली पाहिजे. बट साधारणतः आपल्याला लोन्स वगैरे असतात, EMI असतात, त्यामुळे मी ही अमाऊंट 25 ते 30% म्हणते. जेवढं तुमचं इन्कम असेल 25 ते 30% अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट केली पाहिजे. मग ती तुम्ही SIPच्या माध्यमातून करा किंवा डायरेक्टली लमसम म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. आयडियल ऑप्शन आहे जे जॉबला जातात त्यांच्यासाठी SIP, कारण की दर महिन्याला सिस्टमॅटिक अमाऊंट कट होते. किंवा मग तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तुमचं जर इन्व्हेस्टमेंट मोठी असेल तर एखादी प्रॉपर्टी घेऊ शकता किंवा मग डायरेक्टली क्रिप्टोमध्ये सुद्धा तुम्ही थोडीफार इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर बाकीच्या ह्या गोष्टी रिस्की आहेत ऑब्व्हियसली, पण तुम्ही सुरुवात म्युच्युअल फंड SIP पासून नक्की करू शकता. सो अशा प्रकारे हा 4 स्टेप इन्व्हेस्टमेंटचा जो अप्रोच आहे तो तुम्ही फॉलो करा. सगळ्यात पहिले म्हणजे इमर्जन्सी फंड रेडी ठेवा. सेकंड हेल्थ इन्शुरन्स, त्यानंतर टर्म इन्शुरन्स आणि त्यानंतर इन्व्हेस्टमेंट. ओके, ह्या चारही गोष्टी ज्या आहेत, ठीक आहे, त्या तुम्ही नक्की फॉलो करा. तुम्हाला ते हेल्थ इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स हवा असेल किंवा SIP सुरू करायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ॲप्लिकेशनची लिंक आहे, तिकडे जावा, तुमचं फ्री अकाउंट ओपन करा. आपल्याकडून तुम्हाला सर्व जे आहे त्या गोष्टीबद्दल नक्की गायडन्स भेटेल. ओके, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल, म्युच्युअल फंड बद्दलचा किंवा इन्व्हेस्टमेंट बद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल, आपल्या चॅनलवरती नवीन असाल, ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.